नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनल. आज आपण बनवणार आहोत स्टफ मिरची पकोडे किंवा मिरची भजे. हे मिरची भजे बनवायला खूप सोपे आहे, खायला खूप चविष्ट वाटते आणि तुम्ही हे भजे हिरवी चटणी, टोमॅटो सॉस यासोबत खाऊ शकता. पावसाळा असू द्या किंवा थंडी, यावेळेस तुम्ही हे मिरची पकोडे खाऊ शकता. तर ही मिरची पकोडे कसे करायचे बघूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला हे मिरची पकोडे कसे करायचे बघूया. मिरची पकोडे करण्याकरता इथे आपल्याला अशा जाडसर पोपटी कलरच्या मिरच्या घ्यायच्या आहे. या कमी तिखट असतात आणि पोपटी कलरच्या असतात. अशा आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहे आणि याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2 ते 3 पाण्याने. मी इथे मिरच्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याचं पाणी निथळण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये ठेवून दिलेलं आहे. याचं पूर्णपणे पाणी निथळू द्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला बटाटे घ्यायचे आहे. याला कुकरमध्ये 3 शिट्ट्या देऊन वाफवून घ्यायचे आहे आणि याचे सालं काढून याला मॅश करून घ्यायचे आहे. इथे मी वाफवून घेते आणि याचे सालं काढून छान मॅश करून घेते. इथे आपण बटाटे छान उकडून घेतलेले आहे. याचे सालं काढून मॅश करून घेतलेले आहे. बटाट्याचं सारण करण्याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. त्यामध्ये घालण्याकरता इथे मी धने घेतले आहे, बडीशेप आणि जिरं घेतलेलं आहे. याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. इथे मी छान भाजून घेते. इथे आपण गॅसवर पॅन ठेवलेले आहे. यामध्ये आपल्याला मसाले छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. इथे मी बडीशेप घातलेली आहे, धने आणि जिरं हे आपल्याला छान लो टू मिडियम गॅसवर छान परतून घ्यायचे आहे. हे मी छान खरपूस भाजून घेते. गॅस मोठा करायचा नाही आहे. हे आपल्याला लो टू मिडियम गॅसवरच छान परतून घ्यायचं आहे. मी छान खरपूस भाजून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपले हे मसाले छान रोस्ट झालेले आहे, खरपूस भाजले गेलेले आहे. आता गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून थंड झाल्यावर याची जाडसर भरड करून घ्यायची आहे. मी हे थंड करायला ठेवून देते. इथे मी हे साहित्य एका प्लेटमध्ये थंड करायला काढून घेतलेलं आहे. आता याला थंड करून घ्यायचं आपल्याला. इथे हे सगळं साहित्य थंड झालेलं आहे. आता याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपण मिक्सरमध्ये छान जाडसर वाटून घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला बटाट्याचं सारण तयार करून घ्यायचं आहे. इथे आपण मॅश केलेले बटाटे घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला हे जे साहित्य काढलं होतं, तिखट, मीठ, हळद आणि आमचूर पावडर हे घालून घ्यायचं आहे. आणि इथे यामध्ये आपण जे तयार करून ठेवलं होतं भरड ती घालायची आहे, धने, जिरे, बडीशेपची. आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मी छान मिक्स करून घेते. इथे हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. इथे आपण मिरच्या घेतलेल्या आहे. याला आपल्याला मधून चीर द्यायची आहे. आपण या सुकवून घेतलेल्या आहे पूर्णपणे मिरच्या. अशा प्रकारे आपण या मिरच्यामधला आपल्याला पांढरा भाग काढून घ्यायचा आहे. बियांचा जेवढं निघेल तेवढं अशा प्रकारे. आणि यामध्ये आपल्याला जी आपण स्टफिंग केली होती आलूची ते भरायचं आहे सारण यामध्ये. आता यामध्ये आपण बटाट्याचं सारण भरणार आहोत. बघू शकता असं आपल्याला छान भरून घ्यायचं आहे. असं पूर्णपणे मी असे सगळ्या मिरचीमध्ये सारण भरून घेते. इथे आपण या मिरच्यांमध्ये सर्व सारण भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला बेसनचं सारण तयार करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बेसनचं सारण तयार करण्याकरता इथे मी बेसन घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला
चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ओवा घालायचा आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून हे भिजवून घ्यायचं आहे. इथे मी पाणी घालत आहे आणि हे आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे. बेसनाचं सारण मी छान भिजवून घेते. इथे बघू शकता तुम्ही, आपण गुठळ्या न होता सारण छान भिजवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सारण भिजवून घ्यायचं आहे. याच्यात अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. अशा प्रकारे जास्त पातळी करायचं नाही आहे, जास्त घट्टही करायचं नाही आहे. या प्रकारे करून घ्यायचं आहे आणि याला छान 5 ते 10 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जितकं फेटाल तेवढे आपले पकोडे छान खुसखुशीत होतात. तर अशा प्रकारे मी बेसनाचं सारण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण मिरची भजी करायला घ्यायची आहे. इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं हे तेल गरम झालं की आपल्याला त्या बेसनाच्या सारणामध्ये घालून घ्यायचं आहे. या सारणामध्ये आपल्याला गरम केलेलं तेल घालायचं आहे. इथे मी हे कडकडीत तेलाचं मोहन घालत आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मी छान मिक्स करून घेते. तुम्ही याच्याऐवजी चिमूटभर सोडासुद्धा घालू शकता. इथे आता आपल्याला या सारणामध्ये ही मिरची अशी कोट करून घ्यायची आहे आणि तळून घ्यायचं आपले. हे आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला मिरची पकोडा सोडून घ्यायचा आहे. असे एक एक करून जेवढे तेलामध्ये मावेल तेवढे आपल्याला मिरची पकोडे यामध्ये घालून घ्यायचे आहे. मी अशा तऱ्हेने एक एक असे टाकून घेते आणि छान खरपूस तळून घेते. अशा प्रकारे आपल्याला आपलं सारणही हे जास्त पातळ नाही पाहिजे, थोडंसं असं घट्टसरच ठेवायचं आणि तेल आपल्याला छान हलकं गरम पाहिजे आहे, खूप कडकडीत गरम नाही पाहिजे. तर अशा प्रकारे मी हे छान पकोडे तळून घेते. पकोडे आपण छान खरपूस तळून घ्यायचे आहे. छान अशी अलटी पलटी करून मी छान असे खरपूस तळून घेते. इथे हे आपले पकोडे छान खरपूस तळले गेलेले आहे. आता याला आपण काढून घ्यायचं आहे. ढाब्यामध्ये काय करतात, हे अर्धवट झाले की याला काढून घेतात आणि याला डबल फ्राय करतात. परत एकदा काढल्यानंतर थंड झाल्यावर याला परत फ्राय केल्याने छान क्रंची क्रंची होते. आपण तसंही करू शकतो किंवा एका याच्यामध्ये सुद्धा करू शकतो. इथे मी हे काढून घेते. छान क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहे. आता यामध्ये आपण परत दुसरं बॅच घालूया. अशा तऱ्हेने तयार झालेले आपले मिरची पकोडे किंवा मिरची भजी. ही भजी तुम्ही पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये गरमागरम करून खाऊ शकता. खायला खूप टेस्टी वाटते. आणि अशा अप्रतिम चवीचे मिरची भजी किंवा मिरची पकोडे करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओबद्दलच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.